कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. That's really kind of you. Yeah, I'll see you. Bye. पारू पारू हे सगळं काय करतेस तू? आदित्य सर तुमची बॅग भरतीये. अगं तुम्हाला प्रत्येक दिवशी लागणारे समधी कपडे मी याच्यामध्ये व्यवस्थित भरून पारू ठेवते. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमची समधी तयारी मी करून देईन. अगं पण पारू मी काय म्हणतोय ते ऐक. इकडे बघ. मी तुझ्याशी बोलतोय. का करतेस तू हे सगळं? कोणी करायला सांगितलं तुला? आदित्य सर मी तुमची बॅग भरली म्हणून काय बिघडलं? मी मी नीट ठेवते ना समजा. हे बघा तुम्ही नका काळजी करू. तुम्हाला काय बी अडचण होणार अगं तू ठेवशीलच नीट. आय एम शुअर. पारू तुला लक्षात येते का? तू ब्रँड अँबॅसेडर आहेस पारू. तू एक इंटरनॅशनल मॉडेल आहेस. किर्लोस्कर हाऊसचं किचन तू सांभाळतेस कारण ते तुला आवडतं. सगळ्यांचं सगळं बघते, सगळ्यांची काळजी घेते. ते सगळं ठीक आहे पण हे बॅग भरणं हे माझं पर्सनल काम आहे. तू काय माझी पर्सनल असिस्टंट आहेस का? आणि तू असतीस ना तरी मी ते तुला करायला लावलं नसतं. तूच काय कोणालाच नसतं लावलं. हे बॅग भरणं माझं पर्सनल काम आहे यार. सॉरी. I'm sorry. पारू हे बघ तू जर का माझी अशी काळजी घेतलीस, ची प्रत्येक गोष्ट माझं प्रत्येक काम इतकं आरामात होत राहिलं तर मला सवय लागेल तुझी. आणि मग तू नसल्यावर मी काय करू? कसं जगू तुझ्याशिवाय? हा हे सगळं तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे. मी कोण आहे तुझा? काय नातं आहे आपलं? आता वाचलीस ना तू बातमी? म्हणजे ऐकलीस ना? त्या ड्रायव्हरच्या घरावर, त्या कुटुंबावर, त्या मालकाने सुद्धा असाच विश्वास ठेवला होता. मला सांग त्या ड्रायव्हरला तरी वाटलं असेल का की आपला मुलगा असं काहीतरी करेल? त्या मालकाने सुद्धा त्या ड्रायव्हरच्या मुलावर अगदी जीवापाड प्रेम केलं होतं. पोटच्या गोळासारखं सांभाळलं होतं. जसं आता अहिल्यावहिनी पारूला सांभाळतात. त्या ड्रायव्हरच्या मुलाला सुद्धा आई नव्हती इकडे. पारूला सुद्धा आई नाहीये. तो मुलगा त्या मालकाला देव मानायचा. आपली पारू सुद्धा अहिल्यावहिनींना देव म्हणते, देवी आई म्हणते. पण शेवटी काय झालं रे? त्या मालकाच्या चांगुलपणाचा त्या ड्रायव्हरच्या मुलाने गैरफायदाच घेतला ना. मला सांग असं झालं तर तू कोणाला तोंड दाखवणार आहेस मारुती? हे बघ मारुती, तू ना तिकडे ड्युटीवर असतोस. ती घरी एकटीच असते. मला सांग तिला चांगलं सांगणारं, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे सांगणारं कोणी आहे का तिच्या आयुष्यात? ती पारू अरे अल्लड आहे, निरागस आहे, फार निखळ आहे. तिला कधी प्रेम नाही मिळालं रे आयुष्यात. आणि अशा मुलींना जेव्हा प्रेम मिळतं ना तेव्हा त्या अशा वाहवत जातात नदीसारख्या, भुलतात त्या प्रेमाला. त्यांना कळत नाही आपण काय करतोय. हे बघ, हे जे काही मी बोलले ना हा माझा अनुभव आहे. बाकी तू ठरव, विचार कर. म्हणजे करशील ना? नाही बर, माझी पारू तशी नाही आहे. अरे मारुती एवढं नको मनावर घेऊ. मी फक्त एक उदाहरण देत होते की समाजात आपल्या काय काय घडत असतं. याच्यामुळे काय होतं माहितीये का? मालक आणि नोकर यांच्यातले संबंध बिघडतात. तू विचार कर, पारूने जर असं काही केलं तर अहिल्यावहिनी तुला, त्या पारूला, तुमचा बारका कोण गणी आणि ती तुमची बकरी वैजू यांना जिवंत ठेवतील. मारुती तू अहिल्यावहिनींना ओळखतोस. तुमच्या अख्ख्या खानदानाची राख रांगोळी करून टाकतील. अहिल्यावहिनी गप्प बसणार नाही. तू त्यांना चांगलं ओळखतोस, कळतंय ना? नाही पर मी आणि माझी मुलगी इतक्या स्वार्थी नाही होतो. नाही मारुती, मी म्हंटलय का तुम्ही स्वार्थी आहात? तुम्ही फार निखळ आहात. पण एक शंका बुवा, असंच काही केलं तर पारूनी काय करशील? जर पारूने असं काही केलं ना तर जीव घेईन मी तिचा.
वा, बरोबर. तुझ्या जागी मी जर असते ना एक बाप म्हणून, तर मी सुद्धा हेच केलं असतं. तुझ्यासारख्या इमानी नोकरांची गरज आहे आम्हाला, म्हणजे किर्लोस्करांना. आज मला तुझ्याबद्दल खूप विश्वास वाटतोय. काळजी घे. हं? मी आले. पारू, पारू प्लीज इकडे बस, इकडे बस तू, इकडे बस. पारू, हे बघ, आय एम सॉरी, मी असं ओरडून बोलायला नको होतं तुझ्याशी. पारू, पारू, ही सगळी कामं तू आज करशील. उद्या तू नसल्यावर माझ्या बायकोने ही सगळी कामं जर नाही, अनुष्काने ही सगळी कामं जर नाही केली, तर मला तुझी आठवण येणार. आणि अनुष्का माझ्या आयुष्यात असताना मला जर तुझी आठवण आली तर ते योग्य आहे का? अरे ही सगळी कामं तर तुझ्या नवऱ्यासाठीच कर, ज्याच्यावर तू प्रेम करशील, जो तुझा हात कधीच सोडणार नाही, आयुष्यभर तुझी साथ देईल. आय एम जस्ट अ फ्रेंड. मी फक्त एक मित्र आहे तुझा. माझ्यासाठी नको करू हे. कळलं का? ए! तिची हिंमत कशी झाली आदित्यच्या कोटला हात लावायची? ती तिची लायकी विसरत चालली आहे बघते. आत्ता जाऊन अहिल्या मॅडमशी बोलते आणि तिला कामावरून काढून टाकते. काहीच फायदा होणार नाही. तू कितीही आरडाओरड केलीस तरी या घरातले तुझे नाहीत ऐकणार. पारू बद्दल एकही चुकीचा शब्द कोणीही ऐकून घेत नाही. दिशा नावाच्या नागिणीपासून तिने या घराला वाचवलंय. प्रीतमला दंश करण्याआधी आणि या घराचा नाश करण्याआधी त्या पारूने त्या दिशाचं सगळं पितळ बाहेर काढलं. राक्षसी नव्हती ग ती, राक्षसी. ती या घराला गिळायला उठलेली. बस, एक शब्दही ऐकून घेणार नाही. अगं मी त्या दिशाला बोलले होते सगळं. तुला काय इतका राग येतोय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.